झालं. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. श्रोते आपणाला साष्टांग नमस्कार. आपण बघितली श्रुती की त्या श्रुतीमधला अर्थ एवढाच होता की अविद्येच्या पायी लागला मोहासी, कारे बाबा भुलला सोहम प्रभूसी. या अविद्येमुळे आम्ही आमच्या मूळ स्वरूपाला विसरलेलो आहोत आणि सोहमच्या मागे लागलो. मी कोण मी कोण ह्याच्या आम्ही मागे लागलेलो आहोत. हे सगळं मायेचं चक्र आहे आणि ह्या मायेच्या चक्रामध्ये जीव कसा अडकला जातो याचं थोडक्यात वर्णन श्रुती या मंत्रामध्ये करते आहे की नामरूप जग हे खरं वाटतं आणि हे खरं वाटणं हे मायेचे कार्य आहे. त्याचमुळे मी पिता, मी करता, मी शास्ता, माझी या गणगोती राहता, सुखदुःखाचा भोगता, स्वप्न पाहे काकांची ओवी आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे मला मायेमुळे वाटतं. आता असं माझ्या जीवाला हे वाटलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय, हे सगळं मायेमुळे हे आम्हाला कळतं, पण माझ्या जीवाला हे नुसतं वाटलं नाही पाहिजे, तर हे माझ्या जीवाला पटलं पाहिजे. आणि पटवण्यासाठी श्रुती आम्हाला समजावून सांगते आहे. फार महत्वाचं आहे. सगळं आपल्याला कळतं पण आपल्याला आणि म्हणून आम्ही हे आम्हाला पटत नाही, म्हणून आम्ही या अभेदात्मक जगाला भेदामध्ये आणलं. न पटल्यामुळे शब्दांनी पटलाय पण अंतरंगात मला ती गोष्ट पटलेली नाही. म्हणून लहान मुलाचं उदाहरण दिलं होतं आपल्याला सुनील काकांनी, जे काकांनी दिलेलं होतं तेच सुनील काकांनी दिलं की लहान मूल सुरुवातीला सगळ्यांना ओळखतं, सगळ्यांकडे जातो आणि नंतर समज आल्यानंतर फक्त आई वडील आपल्याच लोकांकडे जातो. आपण त्याला म्हणतो की आता हा शहाणा झाला. म्हणून तत्वाचे अज्ञान व विपरीत ज्ञान यांनी युक्त असणाऱ्या मायेनी जीवाला आवृत्त केले. हा सुंदर वाक्य. तत्वाचं अज्ञान आणि विपरीत ज्ञान यांनी ही माया आहे आणि या जीवाला आवृत्त केले आहे. म्हणून अविद्या आणि अज्ञान या मायेच्या छटा आहेत. जन्म व्हावा लागे वासनेच्या संगीत हे इतकं पक्क आहे. त्यामुळे सूक्ष्म वासनेमुळे आम्ही पूर्वकर्मानुसार आम्ही घडलेलो आहोत. सद्यस्थितीत जे आम्ही जे आहोत हे पूर्व वासनेनुसार आहे. म्हणून जग सत्य वाटणे हे अज्ञान आहे, मिथ्या वाटणे हे ज्ञान आहे आणि मी आत्मा आहे हे परोक्ष ज्ञान आहे. ही ज्ञानाला आलेली सहजता विज्ञान आहे आणि ज्ञानाला सहजता येते तेच विज्ञान आणि तेच अपरोक्ष ज्ञान. आणि मग ही सहजावस्था ऐसी तिचीही ऐसी तैसी तीही न पडो माशी आनंद मन भोजनी. आता ह्या सहजतेला या सहजताच टिकण्यासाठी म्हणून त्यामध्ये परत माशी न पडो याची काळजी आम्ही परत साधकांनी घ्यायची असते. आणि म्हणून एकदा तो मी आहे हा निश्चय झाला त्यावर परत विचार करावा लागत नाही. म्हणून अभेदाकडून भेद पाडणे हा जीवाचा स्वभाव, भेदाकडून अभेदाकडे जाणे स्वरूपाची वाटचाल. ह्यासाठी शिवगड सज्जनगड ही शाळा आणि ह्या शाळेत जाऊन आम्हाला प्रक्रिया शिकावी लागते. हो, ती प्रक्रिया कशावर करायची, बुद्धीवर करायची. ही प्रक्रिया शाळेत कशासाठी जातो, बुद्धीवर संस्कार करण्यासाठी जात असतो. आणि वासनानुसार जी बुद्धी आहे ह्या वासनानुसार असणारी बुद्धी हिच्यावर आम्हाला शास्त्राचे संस्कार करावे लागतात. आणि मग एकदा शास्त्राचे संस्कार झाले की ती बुद्धी नवीन निर्णय मनामार्फत इंद्रियांपर्यंत पोहोचवते आणि इंद्रिय तशी वागतात आणि तशी इंद्रियांची हालचाल झाली, तशी इंद्रियांचे कार्य झाले की मग ते निर्णय त्या ज्या वासना आहेत, नवीन वासना शास्त्रानुसारी वासना परत इंद्रिय मनापर्यंत आणि मन बुद्धीपर्यंत पोहोचवतात आणि बुद्धी त्याचा निर्णय देते की मी आत्मा आहे, मीच ब्रह्म आहे. ही प्रक्रिया आम्हाला शाळेत जाऊन करावी लागते. पण शिक्षक तिथे असतात श्री गुरु. बस. त्यामुळे श्रुतीने या ठिकाणी आम्हाला श्री गुरूंचं सुद्धा महत्व सांगितलेले आहे.
आणि श्री गुरूंचं सामर्थ्य आम्हाला सांगितलेलं आहे. ही प्रक्रिया कशा पद्धतीने करून घ्यायची आणि श्री गुरु ती कशी करतात ह्याचं सगळं विवेचन आज आपण अधिकार वाणीतून सुनील काकांचे ऐकू. रामकृष्ण हरी. परवा दिवशी नाही लागलं, काल नाही लागलं, आज लागलं आता. चांगली आहे मी कोणतं असंच ठरलंय कधी पण आलं नाही, खालीच राहते ना, किंवा वगैरे येते ते नाव स्विचेस नव्हती. प्रमिला ताईंचं बंद करून मी म्यूट करतो. बरोबर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणाला वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो आणि आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. आधी आपण शांतीपाठ म्हणू आणि विषयाला प्रारंभ करू. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. एवढ्या कडाक्याच्या थंडीत आणि झालेल्या काही दिवसांच्या गॅप नंतर आपण तत्परतेने हजर आहात म्हणून तुमचं कौतुक करतो. कौतुक करण्याचं दुसरंही पण एक कारण आहे. ते कारण या ठिकाणी उद्घृत करतो. एवढी थंडी असताना सुद्धा
काय म्हटलंय मी, एवढी थंडी असताना सुद्धा आपण या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न केला आणि आठवण केली, हे फार चांगलं झालं. आणि म्हणूनही तुम्हाला मी कौतुकाने वंदन करतो. पुणे, मुरगुड, अमरावती, अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरात जाऊन प्रवास करून आल्यानंतर या अभ्यासाला प्रारंभ करतोय. आणि मागल्या वेळेला मी सांगितलं होतं की ही प्रक्रिया मी पुन्हा सांगेन. याची मला पूर्ण आठवण आहे. आठवण कसलीच विसरलेलो नाही. आणि त्या आठवणीच्या पोटी त्या प्रक्रियेपासूनच प्रारंभ करावा असा विचार केला. पण वक्तव्यामध्ये चांगल्या पद्धतीने माया कशी फसवते हे शीतल उत्तरवार आहे ना, यांचा व्हिडिओ चालू आहे. एकदा मी रिमूव्ह केलं, पण पुन्हा त्या जॉईन झाल्या. म्हणून बोलता नाही आला आवाजामुळे. अनादि मायया सुप्तो यदा जीव प्रबुध्यते अजम अनिद्रम अस्वप्नम अद्वैतम बुध्यते तदा. 16 नंबरची कारिका आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जेव्हा जन्म होतो तेव्हा मायेच्या जाळ्यामध्ये आम्ही फसलेलो असतो. नामरूप मग जगत खरं आहे असा निश्चय आमचा झालेला असतो. आणि ह्या निश्चयातून पुढे आम्हाला सुटायचं असतं. या सुटण्यासाठी श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू अशा सद्गुरूंची नितांत गरज असते. आणि आम्ही फार कमी लोकांना सद्गुरूंची गरज वाटते. खूप जणांना असं वाटतं की आपण एवढा अभ्यास केलाय, आपल्याला कशाला सद्गुरू पाहिजे, वगैरे वगैरे. बाकी क्षेत्रात शिकायला आम्ही तयार असतो आणि इथे मात्र आम्हाला कळतं असं आम्हाला वाटतं. हाही मायेचाच प्रांत आहे आणि मायेनेच निर्माण केलेला हा सगळा आतमध्ये विचार आहे. त्यामुळे कोण मायेच्या स्वाधीन जाईल आणि कोण श्री गुरूंना शरण जाईल, या दोन मध्ये ज्याचं त्यांनी ठरवायचं. आपला विषय आहे द्वंद्व असतं त्या ठिकाणी भय असतं, द्वंद्व असतं त्या ठिकाणी दुःख असतं. आणि जीव दुःख घेऊन जन्माला येतो. सुख आणि दुःख. सुखाच्या वासना 50-50% पापपुण्यामुळे मनुष्य देह मिळतो. त्यामुळे काही सुखाच्या म्हणजे 50% आणि काही 50% दुःखाच्या. दुःखानंतर सुख आल्याशिवाय राहत नाही, हे पक्क लक्षात ठेवावं. की अतिशय उकाडा आहे किंवा आत्ताच्या क्षणाला अतिशय थंडी आहे आणि ही थंडी सहन होत नाहीये, त्यामुळे आम्ही घरामध्ये हीटर लावला आहे. तर तो हीटर बिल दिल्याशिवाय राहणार नाही. सुखस्यानंतरम दुःखम. त्यांनी दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, आत्ताच मी एका घरी जाऊन आलो, त्यांनी मग माझ्या समोर हीटर लावून ठेवला
मी त्यांना म्हटलं या हीटर पासून दूर गेलं की मग थंडी वाजायला लागते. त्यामुळे अगदीच गरज असल्याशिवाय सुखानंतर दुःख येतं हे अनिवार्य आहे. आणि आम्ही आम्ही किती सुखात आहोत या भ्रमामध्ये आमचं आयुष्य काढतो. आमच्याजवळ नेहमी काय असतं, आम्ही किती सुखात आहोत, आम्ही किती सुखात आहोत, आमच्यासारखं सुखात कोणीच नाही, असा भ्रम आमच्या अंतःकरणात तयार झाला असतो. आणि मग या भ्रमापोटी आम्ही त्या सुखाला गुंजारतो आणि आम्ही त्या दुःखाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न करतो. पण या सुखदुःखाच्या मागचं कारण जर आम्ही मुळासकट नाहीसं केलं, कारण शब्दाचा अर्थच मूळ होतो, कारण जर समूळ नाहीसं करण्याची आमची तयारी झाली तर सुख आणि दुःख आम्हाला स्पर्श करत नाही. आम्ही अखंड आनंदामध्ये राहतो. म्हणून सोहम भजिता कोहम भजला पडला भ्रमासी. आज वक्तव्यामध्ये अविद्येच्या पायी लागला मोहासी या भजनाला उद्घृत केलं होतं. त्याच भजनाचा हा पुढचा भाग आहे. सोहम भजिता कोहम भजला पडला भ्रमासी, का रे बाबा भूलला सोहम प्रभूसी. नाम हे चिंतन आहे. चिंतनाशिवाय नाम होत नाही. नामीच्या चिंतनाशिवाय केलेलं नाम हे वरवरचं नाम असतं. सोहम प्रक्रियेशिवाय स्वरूपाला जाणणं हे फार आवश्यक असतं. पण ती प्रक्रिया माहिती असली पाहिजे आणि ती केली पाहिजे. आपला विषय आहे ती प्रक्रिया कशी, आणि सद्गुरू ती सांगतात ती कशा प्रकारची असते. काका म्हणतात इच्छा वासनेमार्फत सूक्ष्म शरीरातून जातात आणि अन्य देहामध्ये प्रवेश करतात. आता सूक्ष्म देह हा पुढील स्थूल देहामध्ये प्रवेश करतो, गर्भामध्ये प्रवेश करतो. आणि तो प्रवेश झाला की मग अस्थि आणि त्यानंतर जायते, जन्म झाला. आता जन्म झाला बरोबर त्याला वासना प्रारंभ होता आणि वासना त्याला दुःख देतात. जन्माच्या क्षणापासून दुःखाला प्रारंभ आहे, लक्षात घ्या. थंडी वाजते, निद्रेला धक्का लागतो, 24 तासाची झोप असते, ती पहिल्या महिन्यामध्ये 23 तासापर्यंत असावी असं मेडिकली सांगितलं जातं. 1 तास त्याला जागं राहावं लागतं त्या जीवाला. असं करता करता अर्धा दिवस जागं आणि अर्धा दिवस झोपण्यापर्यंत तो जीव प्रवास करत असतो. आणि याला फरफट असं म्हणतात, जीवाची फरफट. आणि या फरफटीतून जर सुटायचं असेल तर श्री गुरु सांगतात तसं त्यांना शरण गेलं पाहिजे आणि शास्त्राभ्यास केला पाहिजे. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य अकार्य व्यवस्थित. बुद्धी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनांनी बुद्धीमध्ये ठाण मांडून ठेवलं आहे आणि मग त्या वासना सांगतात की अमुक एक वस्तू खाण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. मग आता जीव लागला त्याच्या पाठीशी. बुद्धी मनाला सांगते जा, श्रीखंड बासुंदी कुठे आहे जरा शोध. मन इंद्रियांना आज्ञा करतं. पाय आणि नाक त्या अनुषंगिक प्रवासाला लागतात आणि डोळे त्यांना मदत करतात. पाचही ज्ञानेंद्रिय त्या अनुषंगिक कामाला लागतात आणि ते पक्वाने शोधून काढतात.
तो पक्वान्न खाल्लं की जिभेला छान वाटतं, जीभ मनाला सांगते छान वाटतंय, मन बुद्धीला सांगतं छान वाटतंय. आता ही सामान्य जीवाची प्रक्रिया आहे. श्री गुरु त्या जीवाला समजावून सांगतात आणि शास्त्राचा अभ्यास कर, आणि शास्त्र सांगतं की हे सुख शाश्वत नाही, हे एक सुख खरं नाही. एक मुद्दा झाला. विषयामध्ये जसं सुख आहे तसं विषयामध्ये दुःख सुद्धा आहे. विषयाच्या अतिसेवनानंतर तुला दुःख होईल. दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा असा आहे की सुख तुला विषयामुळे भासतं, वास्तविक तू सुख स्वरूपच आहे. दोऱ्याला असं वाटतं आपण कपडा आहोत, आणि कपड्याला वाटतं की आपण सुंदर आहोत. सुंदर कपड्याला वाटतं की आपण शर्ट आहोत, आणि शर्टाला वाटतं माझ्यासारखा चांगला कोणीच नाही, आखीव रेखीव कोणीच नाही. पण शर्ट असो की कपडा असो, मूळचं ते सूत आहे याचा विसर पडल्यामुळे त्यात सुख दुःख निर्माण होतं. घातला, परिधान केला की सुख वाटतं, फाटला तर दुःख वाटतं. आणि सुख दुःखाच्या द्वंद्वामध्ये जीव होरपळल्या जातोच. मग आता शास्त्र सांगतं, श्री गुरु सांगतात तसा अभ्यास केला पाहिजे. काय अभ्यास केला पाहिजे? सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम. ही चक्राकार गती निश्चित आहे, ठरलेली आहे. 3 मुद्दे सांगितले. सुख नश्वर आहे, दुःख नश्वर आहे, सुख नश्वर आहे. सुख दुःख विषयाधीन आहेत आणि विषय कल्पित आहेत. विषय खरी नाही आहे, विषय कल्पित आहेत. ही घड्याळ मिथ्या आहे, सगळ्यांना माहिती. पण माझ्यासारखी घड्याळ कोणाकडे नाही असा विचार करून जेव्हा ही घड्याळ घातली जाते तेव्हा ही कल्पित झाली, मिथ्या पण आहे आणि कल्पित पण झाली. आता कल्पित घड्याळीच्या मिरवण्यामध्ये मी स्वतःला विसरतो आणि सुख मानतो. माझ्यापेक्षा महाग घड्याळ दुसऱ्यापाशी असली की मग आम्हाला अत्यंत वाईटही वाटतं. तोच विषय सुख देतो, तोच विषय दुःखही देतो. तेथेची आहे, समर्थ म्हणतात तेथेची आहे, तिथेच दुःख आहे. आधी सुख मग दुःख नेमस्त आहे. या क्रमाला कोणीच बदलवू शकत नाही. मग शास्त्र सांगतं प्रक्रिया, की तू आनंद स्वरूप असल्यामुळे तुला त्या विषयापासून सुख भासलं. तू आनंद स्वरूप असल्यामुळे, अविद्येमुळे आनंदावर विरजण पडल्यामुळे तुला त्या विषयापासून दुःख भासलं. उदाहरण घेऊया. उदाहरण घेतलं की आपल्याला लक्षात येऊन जाईल. हिरवगार कोवळा पाला असलेलं वृक्ष आहे, झाड आहे. छानपैकी प्राण्याचं तोंड पुरेल या उंचीच आहे. आणि त्या झाडापाशी सिंह, वाघ, लांडगा, कोल्हा जाऊन पोहोचले. इतकं हिरवगार तर झाड असताना सुद्धा त्यांना त्या झाडाला पाहून यत्किंचितही आनंद होत नाही. वास्तविक झाडामध्ये सुख आहे पण त्यांना त्याचा आनंद नाही होत. त्याच झाडापाशी हरिण गेलं, गाय गेली, तर यांना एवढं हिरवगार झाड पाहिल्याबरोबर आनंद होतो. आता हिरवगार झाडात आनंद असता
तर वाघ सिंहांना तिथे आनंद वाटला असता ना. म्हणून विषयातलं सुख हे कल्पित आहे. आता बुद्धीने हा निश्चय केला आणि निश्चय केल्यामुळे शास्त्र संस्कारित गुरु आज्ञेने चालणारी बुद्धी सांगते की विषयामध्ये सुख नाही, विषयाच्या मागे धावण्याची गरज नाही. मन विषयाबद्दलच संकल्प विकल्प करणं थांबवतो. इंद्रियांची धाव त्या ठिकाणची कमी होते, मंदावते आणि जीव आनंदरूप होतो, सुखावतो नाही म्हणत, सुखरूप होतो म्हणे. प्रक्रिया लक्षात आली. वासनेची प्रक्रिया बुद्धीमध्ये वासना स्थिर झाली, ती मनामार्फत इंद्रियांच्या माध्यमाने विषयांपर्यंत गेली, विषयांना घेऊन आतमध्ये आली. आता संस्कारित बुद्धी, शास्त्र संस्कारित बुद्धी सांगते की विषयाने मला सुख दुःख होणार, ते माझ्यासाठी उपयोगाचे नाही, मग मी विषयाला कसं जावं? दर तासानी बातम्या का पाहाव्या? माझ्यासाठी बोलतोय बरं का मी. म्हणून मग दर तासानी बातम्या पाहायच्या नाहीत. अशा पद्धतीने जेव्हा आम्ही विचार करायला लागू, अभ्यासाला लागू, त्यावेळेला विषय आम्हाला खेळवणार नाहीत. विषयांचं नियंत्रण आमच्यावर होणार नाही. विषयांचं नियंत्रण आमच्यावर नाही होणार. विषय आमच्या नियंत्रणात राहतील. विषय आमच्या नियंत्रणात राहतील, आम्ही विषयांच्या नियंत्रणात राहणार नाही. आणि एकदा असं झालं की विषय माझ्या नियंत्रणात आले की मग सुख दुःखाचा स्पर्श मला होत नाही, मी सुख दुःखांपासून निवृत्त होतो. आणि ही कला सद्गुरू शिकवतात, त्यांच्यापासून मी आत्मसात करून घेऊन वापरली पाहिजे. आणि मग इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदात. साधना ही फार मोठी जबाबदारी असते. साधना ही करून टाकण्याची गोष्ट नाही आहे. साधना ही चालता बोलता उठता बसता होणारी गोष्ट आहे. पण पहिले एका जागी बसून करावी लागते. पहिले एका जागी बसून करावी लागते, याचा विसर नका पडू देऊ. जर तुम्हाला ड्रायव्हिंग करायचं आहे तर तुम्हाला ग्राउंड मध्ये कुणी नसलेल्या ठिकाणीच ड्रायव्हिंग करावं लागतं. त्या एकाच जागेवर तुम्हाला कार चालवावी लागते. आणि एकदा तो सराव झाला की मग हळूहळू कमी गर्दीत आणि मग भक्कम गर्दीत गेले तरी काही फरक पडत नाही. क्लच, ब्रेक, ऍक्सिलरेटर यांचा ताळमेळ साधून गेलेला असतो. पण त्यासाठी आधी एकट्यामध्ये कार चालवावी लागते, तसं एका ठिकाणी बसून साधना करावी लागते. जो तो आपापल्या मताने साधना करतो आणि मग सगळी गडबड होऊन जाते. नियमांनी, शास्त्रीय नियमांनी साधन प्रक्रिया सुद्धा तयार केल्या आहेत आणि त्या पद्धतीने त्या चाकोरीतूनच त्या चालल्या पाहिजे. मी देवरूप आहे, मी आत्मरूप आहे. भक्त असेल तर मी देवरूप आहे, रामरूप आहे असं म्हणावं. ज्ञानी असेल तर मी आत्मरूप आहे असं म्हणावं आणि असं जाणावं. आपसात भांडण्याची बिलकुल गरज नाही. कर्म केल्याशिवाय कुणीही माणूस राहू शकत नाही. त्यामुळे ते चुकवण्याचा प्रयत्न करू नये. स्वे स्वे कर्मण्यभिरतः
संसिद्धिम लभते नराम व कर्म निरजा सिद्धिम यथा विंदती तच्छृणु. एकदा जमलं ना की मग कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. इतका दिव्य श्लोक आहे हा. पण आम्ही नुसतंच पाठ झालाय, पुढे आम्ही काही करत नाही, पुढे आम्ही वाटचाल करत नाही. आणि म्हणून एकदा कर्म करून घेतलं की त्या कर्माचं नंतर चिंतन करण्याची जरा सुद्धा गरज नसते. प्रक्रिया समजली आहे ना आज सांगितलेली. अनुराधाताई कुलकर्णी. हो, समजली का समजली? अनघताई. हा, अनघताई हो हो, समजली. आणि अनुराधाताई पाठक. ज्या ज्या वेळेला जी जी गोष्ट करायला पाहिजे ती गोष्ट त्या त्या वेळेला केलीच पाहिजे, पण त्यानंतर त्या गोष्टीचं चिंतन होता कामा नये. असं जर झालं तर भूतकाळामध्ये आम्ही रमतो आणि भविष्य काळामध्ये आम्ही रमतो, आणि वर्तमान काळात जिथे साधन रत असायला पाहिजे तिथून आम्ही च्युत होतो, किंवा दुसऱ्याच्या जीवनामध्ये आम्ही इंटरफिअरन्स करतो. कर्म करत असताना आपल्याच कर्मापासून स्वतःला अलग करून घेण्याच्या प्रक्रिया, ही प्रक्रिया आहे. प्रक्रियेचं हे महत्व आहे की कर्म करत असताना आपल्या कर्मापासून स्वतःला अंतःकरणाने अलग करायचं. कर्म मनापासून करायचं आहे, पण मनापासून कर्म करत असताना त्यात लिप्त व्हायचं नाही. एक उदाहरण देतो. लहान मुलीला आंघोळ घालायची होती आणि आई म्हणते की चल बाळा आंघोळीला जाऊ. ती म्हणते नाही, मी नाही येणार आंघोळीला, मी नाही तयार. तर ती हट्टाला पेटली असते, तर तिची आई म्हणते नको येऊ, मी तुझ्या बाहुलीला, डॉलला, आजकाल बाहुली समजत नाही डॉल समजतो, मी तुझ्या डॉललाच आंघोळ घालते. आणि डॉल घेऊन चालली जाते बाथरूम मध्ये. किती छोटीशी मुलगी धावत येते, आई मी पण आंघोळ करेन. तू माझ्या डॉलला आंघोळ घालते ना, मी पण आंघोळ करेन. आता त्या मुलीला आंघोळ घालायची असते, त्याच्यासाठी आधी तिची आई डॉलला आंघोळ घालते. काय सांगितलंय? मन नाही होतायचं. डॉलला आंघोळ घालत असताना मन होतलाय का? हो, नाही होत. तिला आंघोळ मुलीलाच घालायची आहे, परंतु डॉलचा उपयोग करून घेतला. मन न ओतता डॉलला आंघोळ घातली, बस तसेच मुलीला घालायची आंघोळ. आपल्या कर्मापासून स्वतःला आपणच अलग करून घ्यायचं. ही कला, याला प्रक्रिया असं म्हणतात. ही प्रक्रिया साधून घ्यायची, याला निरपेक्ष कर्म असं म्हणतात. याला नैष्कर्म्य सिद्धी असं सुद्धा म्हणतात. याला मा फलेषु कदाचन असं सुद्धा म्हणतात. कुठल्याही कर्माच्या फळाची अपेक्षा केली नाही तरी त्या कर्माचं फळ मिळतच, पण मग ते मला बाधत नाही. कळतंय ना? ते मला बाधत नाही. तर या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषाला. निष्काम कर्म केलं तरी सर्वस्व पणाला लावून करायचं आहे, कौशल्यपणाला लावायचंच आहे. सकाम कर्म केलं तरीही कौशल्यपणाला लावायचंच आहे. आणि माणूस लावतो सकाम कर्मात, निष्काम कर्मात लावत नाही. तर म्हणजे
निष्काम कर्म करणं परवडतं, पण आम्ही इतके सकामतेमध्ये भुललो असतो की आम्हाला निष्काम कर्म करण्याची इच्छाच होत नाही. म्हणून हे चक्र जर छेदून टाकायचं असेल, तत्वज्ञान खऱ्या स्वरूपाचं जर आकलन करून घ्यायचं असेल, तर समर्थ सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. काकांची ओवी आहे 238वी. या चक्राचे छेदनी सद्गुरु समर्थ ज्ञानदानी मुमुक्षुते देई दाऊनी स्वरूप साचे. चक्र म्हणजे जन्म मरण चक्र, चक्र म्हणजे सुख दुःखाचं चक्र. सद्गुरु समर्थ ज्ञानदानी हे चक्र छेदून टाकण्याचा सद्गुरूंचा प्रयत्न या प्रक्रियेच्या माध्यमातून यशस्वी होत असतो. म्हणून असं तत्वज्ञान शिष्याच्या गळी उतरवण्यासाठी श्री गुरु समर्थ लागतात आणि ते त्याला त्याचं स्वरूप समजावून सांगतात. आणि स्वरूप समजावून सांगितल्यानंतर व्यतिरेकाचा अनुभव घेतला म्हणजे ते मी आहे, की मग अन्वयाचा अनुभव येतो की सर्व नामरूपात मीच आहे. ते थोडस समजावून सांगतो. आज प्रक्रिया थोडीशी आणखीन बारीक विश्लेषण करून समजावून सांगतोय. स्थूल देह मी आहे असं वाटतं. स्थूल देह मी आहे असं वाटतं. त्या ठिकाणी विचार करायचा आहे की मी स्थूल देह नाही. मी स्थूल देह नाही, पहिला विचार. स्थूल देह माझा नाही, दुसरा विचार. मी स्थूल देह नाही, स्थूल देह माझा नाही. मी सूक्ष्म देह नाही, सूक्ष्म देह माझा नाही. मी कारण देह नाही, कारण देह माझा सुद्धा नाही. काय म्हणतोय? तुम्ही म्हणाल मी स्थूल देह नाही, स्थूल देह माझा नाही, हे असं रिपीट करून का सांगता तुम्ही? हे तर रिपिटेशन नाही, रिपिटेशन नाही आहे. मी स्थूल देह आहे म्हणजे मी आत्मा आहे हा विसर पडला, आणि स्थूल देह माझा आहे याच्यामध्ये सुद्धा मी आत्मा आहे याचा विसर पडला आहे. पण पातळी थोडीशी पातळ आहे. मी स्थूल देह आहे याच्यामध्ये पातळी घट्ट आहे, आणि स्थूल देह माझा आहे याच्यामध्ये थोडी पकड कमी आहे. आपण उलट जर गेलो की आपल्या लक्षात येईल, स्थूल देह जर माझा असता तर मला न विचारता माझ्याच घरातल्या नातलगांनी तो घराबाहेर काढला असता का? कळतंय ना केव्हा काढतात? आपल्याला न विचारता घरातून बाहेर काढता. जर तो माझा असता तर मला विचारल्याशिवाय काढता आला नसता, पण मला न विचारता काढला याचा अर्थ तो माझा नाही. स्थूल देह शिर्डीवर ठेवतात ना, कळलं ना? म्हणजे कोणाला कळलं नसेल म्हणून उल्लेख केला. म्हणून स्थूल देह माझा सुद्धा नाही आणि स्थूल देह मी सुद्धा नाही. मला न विचारता घरातून बाहेर काढतात. हो, माझा स्थूल देह. हा सिनेरिओ थोडासा सांगावा लागतो, म्हणजे मग पटतं की स्थूल देह माझा नाही. या मी माझ्याच्या खेळामध्ये आयुष्य संपून जातं. काकांनी शिकवला एक प्रक्रिया, ती पण आज सांगतो. जे माझे आहे ते मी नाही. मी पासून माझेपर्यंत येणे, लेअर पातळ करणे असा त्याचा अर्थ आहे. जे माझे आहे ते मी नाही. काकांनी ही प्रक्रिया शिकवली आहे. काका मनाने कधी घेत नाही, जे घेतात
ते शास्त्रातून घेतात. आणि हे शंकराचार्यांनी तत्वबोध या ग्रंथामध्ये दिली आहे. माझी अंगठी, मदीय शब्द वापरलाय त्या ठिकाणी. आणि शंकराचार्य आपल्या मनाने कधीच सांगत नाही, ते वेदातलं सांगतात. आचार्य वेदातून बोलतात. डॉक्टर काका आचार्य सांगतील तसं बोलतात. आणि आम्ही काका सांगतील तसं ऐकून वागतो, ही जबाबदारी आहे. म्हणून मी आहे असं म्हणण्यापेक्षा माझे आहे हे थोडस विरळ झालं. मी पासून माझेपर्यंत येणं ही प्रक्रिया आहे. आणि जे माझं आहे ते माझं नाही हे समजणं हा प्रक्रियेचा पुढचा प्रवास आहे. शर्ट घातल्यामुळे मी सुंदर दिसतो असं जर कोणी म्हटलं तर मला मी सुंदर आहे असं वाटायला लागतं. मग नीट विचार केला तर कळतं की माझा शर्ट सुंदर आहे. अजून नीट विचार केला तर कळतं एकाला हा शर्ट आवडलाय, पण सगळ्यांनी कुठे म्हटलं तुमचा शर्ट सुंदर आहे, म्हणजे सगळ्यांना नाही ना तो आवडला. मग माझा शर्ट सुंदर आहे ही सुद्धा एक कल्पना आहे. मग माझेपणातून पुन्हा निघतो. म्हणून माझं घर, माझा देहपेक्षा माझं घर ही आणखी दूरची कल्पना आहे. माझा पैसा, माझा नावलौकिक, या सगळ्या गोष्टी पातळ 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 होत म्हणजे मी ते नाही ते माझं आहे असा विचार करता करता श्री गुरु शिकवतात, संप्रदाय त्याचं काम करत राहतो. भक्तिशास्त्र म्हणा की वेदांत शास्त्र म्हणा, आपलं काम चोख बजावतात. आणि एक दिवस गुरुर्नैव शिष्य, चिदानंद रूप शिवोहम, गुरुर्नैव शिष्य, गुरु आणि शिष्य हा सुद्धा भेद शिल्लक राहत नाही. सच्चिदानंद रूप ब्रह्म होणे हा महत्वाचा भाग त्या ठिकाणी येतो. आणि तिथे आल्यानंतर मग श्री गुरु शेवटचा मुद्दा सांगतात, गुरुर्नैव शिष्याचा अनुभव याच्या पूर्वी की तू एकटा नसून तू अनंत नामरूपाने नटला आहे. आता व्यतिरेकी साधन हे अन्वयामध्ये परिवर्तित झालं. सगळ्या नामरूपाच्या अनुषंगिक तू नटला आहेस. चिद्विलासवाद आहे बर का हा ज्ञानदेवांचा, हाच आचार्यांचा. सगळ्या नामरूपाच्या अनुषंगिक तू नटला आहे. याला दर्जेदार परमार्थ म्हणतात. काका याला शैलीदार परमार्थ असं म्हणतात. काका याला परमार्थाचा थाट असं म्हणतात. आणि जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत उगाच हो हो म्हणून माना डोलवण्यात अर्थ नाही. अनुभवाविण मान डोलवू नको रे, हरी भजनाविण काळ घालवू नको. अनुभव असला पाहिजे. लवकर माना डोलतात, कधी कधी इतक्या डोलतात की तो जमिनीवर पडेल की काय असं वाटतं. पण तो त्याचा अनुभव घेण्यासाठी पुढे प्रयत्नशील नसतो. त्याला शैलीदार थाटाचा परमार्थ म्हणतात की सगळ्या नामरूपामध्ये मीच रटलो आहे. आणि हा थाटाचा परमार्थ संतांनी केलाय. रीता ठाव या राघवे वीण नाही, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी एकनाथ महाराज. रीता ठाव या राघवे वीण नाही, समर्थ. जनी दिसे जगी दिसे जनी, आता सांगितली होती ओळी. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी एकनाथ महाराज. ज्ञानोबा तर माहितीच आहे आपल्याला, तुकोबांचं माहिती आहे आपल्याला.
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरु पूजा विठ्ठल. जनाबाई घ्या, नामदेव घ्या, समर्थ घ्या, नाथ महाराज घ्या, ज्ञानोबा घ्या, संचले सदा संचले. आता प्रत्येक पान माझ्याकडे पाहून हसतं. प्रत्येक पानातलं चैतन्य मी आहे असं वाटतं. प्रत्येक फळाचं फलत्व मी आहे असं वाटतं. प्रत्येक नदीचा तरंग मी आहे असं वाटतं. प्रत्येक नदीचं पाणी मी आहे असं वाटतं. पहाडही मीच आहे असं वाटतं. पर्वतही मीच आहे असं वाटतं. वनस्पती, त्यावर उगवलेले झाड वृक्ष मी आहे असं वाटतं. आणि मग जे जे भेटी जे भूत ते ते जाणीजे भगवंत. जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण मान. भेटीजे, मानिजे, जाणीजे. टप्प्याटप्प्याची साधना आहे. भेटीजे, मानिजे, जाणीजे. एकदा जाणलं की काम झालं. एकदा मी डॉक्टर आहे हे जाणलं ना की मग ऍप्रॉन नसला तरी चालतो, स्टेथोस्कोप गळ्यात अडकवला नाही तरी चालतो. पण जाणत नाही तोपर्यंत जाणायला ही प्रक्रिया करावी लागते. नारायण असे विश्वी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. कुणाला तरी त्याच्यात नारायण आहे म्हणून मदत करावी, पण ती मदत आपल्याला झेपेल एवढ्या प्रमाणात असली पाहिजे. सगळ्या अनंत नामरूपांनी जर तो नटलेला आहे तर अनंत नामरूपांकडे बघण्याची माझी उपाधीची दृष्टी पक्की असली पाहिजे. नाहीतर मग मी एवढं केलं, मी तेवढं केलं, अहंकार. अहंकार विमूढात्मा करता हमीची म्हणण्याते. उपाधीशिवायचा संबंध नाहीये, पक्क लक्षात ठेवायचं. पण ती उपाधी नारायण रूप आहे हेही समजायचं. आत एकांता कस्ते पुत्र हा संसार यम अतीव विचित्र. आता या विचित्रतेला आम्ही व्यतिरेक केला आणि आता अन्वय आला की सगळं कोण आहे, मीच आहे. आता बी होऊन नटलेलं आहे सगळं. सद्गुरु म्हणजे माणूस नसतो, सद्गुरु म्हणजे व्यक्ती नसते. तद्विज्ञानार्थ सगुरु मेवा बिगच्छेत. गुरु म्हणजे वेशधारी साधू नसतो. आत्मविद्या प्रदान करणारं श्रेष्ठ तत्व म्हणजे सद्गुरु असतं. परम कारुण्यामुळे श्रोत्रिय असतात, ब्रह्मनिष्ठ असतात. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ सगळेजण असा घेतात की खूप विद्वान असतात. विद्वान नव्हे, आत्मज्ञानाविषयीची त्यांना परोक्ष माहिती असते. आत्मज्ञान त्यांनी परोक्षत्वाने जाणलं असतं, म्हणजे शास्त्राचा अभ्यास झाला. नाही तर मग इतके वेद झाले का, तेवढे हे झाले का, एवढं तुम्हाला पाठ आहे का, असं नाही आहे त्याचा श्रोत्रिय शब्दाचा अर्थ. खूप तल्लख आणि शार्प बुद्धीचा असला पाहिजे असा पण त्याचा अर्थ नाहीये. म्हणून गुरूंवर श्रद्धा असावी. गुरूंना ठोकून पिटून तपासायच्या मागे लागू नये. हा, गुरु करण्यापूर्वी ठोकून पिटून नक्की तपासलं पाहिजे. पण एकदा केल्यानंतर मग मात्र आमच्या अंतःकरणात जरा सुद्धा विचलितता येता कामा नये. हे परम कारुण्य रूप शिष्याला, परम कारुण्यतेमुळे शिष्याला वेदांत शास्त्राचा म्हणजे तत्वमसीचा उपदेश करत. आणि तू इंद्रियादी संघात नाहीस, कार्यकारणाच्या अतीत आहेस हे समजावून सांगतात. विश्व तू नाहीस, तेजस तू नाहीस, प्राज्ञ तू नाहीस, जागृतीच्या तू अतीत आहे, स्वप्नाच्या तू अतीत आहे आणि सुषुप्तीच्या तू अतीत आहे. म्हणजे
गाढ झोप तुझा विषय नाही. मग चिडायचं का हो, गाढ झोप नाही लागली तर? मला झोप नाही लागली, मला झोप नाही लागली. ठीक आहे, वैतागवाडी करण्याची गरज नाही. काकांना झोप लागली नव्हती त्यावेळेला काकांनी बृहदारण्यक उपनिषद वार्तिक लिहून काढलाय. काकांचं ते पुस्तक किती जणांना माहिती आहे. ते काकांनी झोप लागत नसल्यामुळे रात्री लिहून काढलाय. झोप लागत नसल्यामुळे काम केलंय. आम्ही झोप लागत नसली की चिडचिड करतो. म्हणून तू प्राज्ञही नाहीस. या तिन्हीच्या अतीत आहे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. म्हणून तू तुरीय स्वरूप आहे आणि म्हणून तू शांत आहे, तू शिव आहेस. आता कळलं का? इतकंच नव्हे, जे लोक चुकीच्या पद्धतीने काम करतात त्यांच्यामध्येही मीच आहे. म्हणून ते चुकीच्या पद्धतीने असले तरीही त्यांची किळस करण्याची गरज नाही. जसा आत्मा माझ्यामध्ये आहे तसा तो त्यांच्यामध्ये पण आहे. फक्त उपाधी रूपाने बदलला. इकडे उपाधी चांगली आहे, इकडे ती वाईट आहे. पण उपाधी चांगली आणि वाईट आम्ही कल्पनेने ठरवलेली असते. उपाधी वास्तविक चांगली पण नसते आणि उपाधी वास्तविक वाईट पण नसते. मग सुख दुःख समेकृत्वा होऊन जातं. आता एकच व्हिडिओ चालू आहे पण ती व्यक्ती अंध आहे, लक्षात घ्या. त्यांना नाही दिसत म्हणून त्यांच्यासाठी तेवढं क्षम्य आहे. रोज ऐकतात पण त्यांना दिसत नाही. त्यामुळे त्यांचा व्हिडिओ चालू राहिला तरी मनात आणू नका. मा मनुस्मरयुध्यम च. सगळीकडे भगवंताचं अनुसंधान आहे. द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्य. म्हणून तेव्हाही शिष्याने प्रयत्न करता करता गुरु जसे आहेत तसे त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या सारखं होण्याचा प्रयत्न करावा. तेच होण्याचा प्रयत्न करावा. 3 टप्पे सांगितले आहेत. एक, त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. होता होता त्यांच्या सारखं व्हायला लागतो. त्यांच्या सारखं होण्याचा प्रयत्न करावा. एक दिवस तेच होऊन जातो. एक दिवस तेच होऊन जातो. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही जळते. अशा पद्धतीने 16 नंबरची कारिका आज आपण पूर्ण केली आहे आणि द्वैत प्रपंचाचा निराश केला आहे. उद्या रात्री 9 वाजता चित्रदीप आहे, त्याची लिंक आलेली आहे पण ती उद्या टाकेन आपला सकाळचा वर्ग झाल्यानंतर. रात्री 9 वाजता चित्रदीप ऐकायला विसरू नका. आणि उद्या सकाळी प्रपंचो यदि विद्येत निवर्तेत न संशयः माया मात्र मिदम द्वैतम अद्वैतम परमार्थतः. ही 17 नंबरची कारिका आपण उद्या घेऊया. आज आपण सगळ्यांना एवढ्या थंडीत उपस्थित राहिल्याबद्दल वंदन करतो. उद्या 2दा ऐकायचं आहे, सकाळी मांडुक्य आणि रात्री चित्रदीप पंचदशी. आपल्या सगळ्यांचं वंदन करून स्वागत करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. नमस्कार करते. स्वातीताई, राम रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका.